श्री स्वामी समर्थ। तर आज आपण पाहणार आहोत स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त तारक मंत्र कशा पद्धतीने घरात आपल्याला म्हणायचा आहे। अनेक स्वामी भक्त स्वामीच्या नित्यसेवेमध्ये तारक मंत्राचे पठण करतात। तारक मंत्राचे अनुष्ठानही केले जाते, पण काहींना तारक मंत्राचा अनुभव येत नाही। आपण करत असलेल्या काही चुकांमुळे आपल्याला त्याचा अनुभव येत नाही। या कोणत्या चुका असू शकतात याविषयी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नक्की बघा। तारक मंत्र हा स्वामींचा अत्यंत प्रभावी मंत्र आहे। तारक मंत्र म्हणजेच तारणारा, सर्व संकटांपासून संकटांपासून दूर नेणारा। स्वामींची नित्य सेवा म्हणून तारक मंत्राचे रोजच्या रोज पठण करावे। जर तुमचे कोणते काम अडून राहिले असेल आणि बरेच दिवसापासून एखादी इच्छा पूर्ण होत नसेल, तर अशा वेळेला तारक मंत्राचे पठण करायचे आहे। तारक मंत्राचे 11-21 दिवसांचे अनुष्ठान कसे केले जाते व तारक मंत्र तुम्ही नित्यसेवेमध्ये कसा म्हणायचा किंवा तारक मंत्राचे अनुष्ठान कशा प्रकारे करायचे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। आपल्याला काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे। तर तारक मंत्र आता आपण बघूयात की आपल्याला कोणत्या नियमांचे पालन केले पाहिजे आणि कोणत्या चुका आपण तारक मंत्र म्हणत असताना टाळल्या पाहिजेत। जेव्हा आपण नित्यसेवा करतो तेव्हा आपल्याला कोणताही संकल्प करण्याची गरज नसते, पण आपण एखादे अनुष्ठान करतो, पारायण करतो, तेव्हा आपल्याला संकल्प घ्यावा लागतो। जर तुम्ही तारक मंत्राचे अनुष्ठान करत आहात तर तुम्हाला संकल्प घेणे आवश्यक आहे। संकल्प करताना कधीही मी अखंड सेवा करेन असे बोलू नये, कारण मासिक धर्मसूतक, विटाळ, अचानक परगावी जाणे किंवा प्रवास यामुळे आपल्याला सेवेमध्ये अडथळा येऊ शकतो। त्यामुळे मी यथाशक्ती यथाकालीन सेवा करीन असे बोलावे। हे अनुष्ठान करताना आपल्याला संकल्प सोडताना आपण किती दिवस, कोणत्या कामासाठी आणि किती वेळ तारक मंत्राचे पठण करणार आहोत हे बोलायचे आहे। तारक मंत्र शक्यतो देवघरामध्ये स्वामींच्या समोर बसूनच पठण करायचा असतो, पण जर तसे करणे तुम्हाला शक्य नसल्यास तुम्ही घरामध्ये इतरत्र कुठेही स्वच्छ जागा बसून याचे पठण करू शकता। तारक मंत्राचे पठण करताना, अनुष्ठान करताना किंवा इतर कोणतीही सेवा करताना आसन घेऊनच बसायचे आहे। जर तुम्हाला जमिनीवर मांडी घालून बसणे शक्य नसल्यास तुम्ही खुर्चीवर किंवा सोफ्यावर आसन घेऊन बसा आणि मग आपली सेवा करा। तारक मंत्राचे अनुष्ठान करताना शक्यतो 11 वेळा किंवा 21 वेळा तरी तारक मंत्राचे पठण आपल्याला करायचे आहे। जर तुम्ही नित्यसेवेमध्ये पठण करत असाल आणि तुमच्याकडे तितका वेळ नसेल तर तुम्ही 1 वेळा, 3 वेळा, 5 वेळा किंवा 7 वेळाही पठण करू शकता। पण जर तुम्हाला अधिक चांगले परिणाम हवे असतील तर तुम्ही नित्यसेवेमध्ये सुद्धा कमीत कमी 11 वेळा तारक मंत्राचे पठण करण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून मंत्राची ऊर्जा वाढेल आणि ही ऊर्जा आपल्यालाही प्राप्त होईल। तारक मंत्र हा लक्षपूर्वक एकाग्रचित्तेने पठण करावा। घाईघाईमध्ये तारक मंत्राचे पठण करू नये। जर तारक मंत्र तुम्हाला पाठ नसेल तर तुम्ही गुगलवरून त्याची प्रिंटही काढून घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये बघून तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे। तारक मंत्र हा खूप सोपा आणि साधा मंत्र आहे। मराठीतच असल्यामुळे वाचायलाही तो अगदी सहज जमतो। यामध्ये कोणतेही अवघड असे शब्द नाहीत। तारक मंत्राचा अर्थ समजून घ्यावा आणि मग मंत्र पठण करायचे आहे। यामुळे आपले मन एकाग्र होण्यास मदत होते। आपले उच्चारही स्पष्ट असावे। स्वतःला ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजामध्ये तारक मंत्राचे पठण करावे। तीर्थ बनवताना एखाद्या पेल्यामध्ये किंवा ग्लासामध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी घ्यायचे आहे आणि हा पेला घेऊन बसावा। 2 अगरबत्ती किंवा 1 अगरबत्ती लावायची आणि आपल्या उजवा हात पेल्यावर ठेवायचा आणि तारक मंत्र म्हणण्यास सुरुवात करायची। काही लोक हे तारक मंत्राचे नुसते पठण करतात, तर काही जण हे तीर्थही बनवतात। तारक मंत्राचे पठण करताना आपण जितक्या वेळा तारक मंत्र म्हणणार आहोत तितक्या वेळा आपले पठण पूर्ण होईपर्यंत आपला हात पेल्यावरून काढायचा नाही। तारक मंत्राचे पठण करत असताना मध्येच उठू नये, कुणाशीही बोलू नये आणि आपला मोबाईल बंद ठेवावा। घरामध्ये तसे आपण इतरांनाही सांगून ठेवावे। नित्यसेवेमध्ये किंवा अनुष्ठान करताना जितका वेळा तुम्ही तारक मंत्राचे पठण करणार आहात तितक्या वेळा तारक मंत्र हा एका बैठकीतच पूर्ण करा। सकाळी अर्धा, संध्याकाळी अर्धा असं करू नका। आणि म्हणूनच ज्या वेळेमध्ये आपल्याला या मंत्राचे पठण व्यवस्थित करायला जमणार आहे अशी एक वेळ निश्चित करा।
तारक मंत्र तुम्ही 11 वेळा 21 वेळा म्हणणार असाल तर त्याची मोजणी व्यवस्थित करावी. एखादा मंत्र जास्त वेळा म्हणून झाला तरी सुद्धा चालेल, पण आपला हा संकल्पयुक्त सेवा करणार आहोत तर अशा वेळेला कमीत काउंटिंग होता कामा नये. तुम्ही जितका वेळा तारक मंत्राचे पठण करणार आहात तितके शेंगदाणे किंवा कॉईन्स घेऊन बसायचे आणि आपला एखादा मंत्र झाला की शेंगदाणा उचलून बाजूच्या वाटीमध्ये आपण टाकू शकतो किंवा आजकाल मंत्र काउंटिंग मशीनसुद्धा बाजारामध्ये मिळते तर त्याचाही वापर आपण करू शकतो. आपण जी अगरबत्ती लावतो त्याची रक्षा फेकून देऊ नये, ती एका डब्बीमध्ये भरून ठेवायची. रोजच्या रोज ही विभूती आपल्या कपाळी लावावी. आपल्या कुटुंबातील सदस्यांनाही लावण्यास द्यावी. याविषयी काही विभूती तुम्ही घरामध्ये सुद्धा फिरवू शकता. तारक मंत्राचे तीर्थ आपण जेव्हा बनवतो तेव्हा घरातील एखादी व्यक्ती ते घेण्यास जर नकार देत असेल अशा वेळेला त्या व्यक्तीच्या शाकाहार जेवणामध्ये किंवा पिण्याच्या पाण्यामध्ये तुम्ही हे तीर्थ मिसळून देऊ शकता. तारक मंत्राचे तीर्थ वाया जाणार नाही किंवा ते फेकले जाणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे. घरामध्ये जर कोणाला मासिक धर्म असेल तर अशा व्यक्तीला हे तीर्थ देऊ नये. शिवाय सेवा करणाऱ्या व्यक्तीला जर अचानक मासिक धर्म असेल किंवा घरामध्ये सुतक विटाळ असेल तर तारक मंत्राची ही सेवा करू नये. नित्यसेवेमध्ये मांसाहार करू नये. तारक मंत्राचे पठण करू नये. शिवाय जितक्या दिवसांचा तुमचा संकल्प घेतला आहे तर अशा वेळेला संकल्प पूर्ण होईपर्यंत तितके दिवस मांसाहार वर्ज्य करायचा आहे. संकल्पयुक्त सेवा करताना परान्न टाळावे, कारण परान्न खाल्ल्याचे आपल्याला वरचे दोष लागतात. म्हणजेच दुसऱ्याच्या घरी जेवणे किंवा त्यांचे खाणे. तारक मंत्राचे तीर्थ बनवताना जो काही पाण्याचा पेला किंवा ग्लास घेतलेला आहे तो डायरेक्ट जमिनीवरती ठेवायचा नाही. त्याच्या खाली एखादी छोटीशी प्लेट घ्यावी किंवा एखाद्या पाट्यावरती तो पाण्याचा पेला आपल्याला ठेवायचा आहे. तारक मंत्र म्हणण्यास जास्त वेळही लागत नाही. तारक मंत्र जर पाठ असेल तर एकदा म्हणण्यास साधारणतः 1 मिनिटभर लागतो. अशा वेळेला जर तुम्ही 11 वेळा तारक मंत्र म्हणण्याचा संकल्प घेतला तर साधारणतः तो 10 ते 15 मिनिटामध्ये आपली ही सेवा पूर्ण होते. म्हणूनच आपल्याकडे जेवढा मोकळा वेळ आहे आणि आपल्याला शांतपणे ही सेवा करता येईल अशा वेळी सेवेसाठी निवडावी. तर हे काही महत्त्वाचे नियम होते जे आपण तारक मंत्राच्या नित्यसेवेमध्ये पठण करताना किंवा अनुष्ठान करताना पाळले पाहिजे. अशा योग्य पद्धतीने तुम्ही जर तारक मंत्राचे पठण केल्यास त्याची नक्कीच प्रचिती तुम्हाला येईल. अनेक अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी आपल्या एखादी मनोकामना पूर्ण व्हावी किंवा आपले संरक्षण व्हावे यासाठी तारक मंत्राची ही सेवा अत्यंत प्रभावी सेवा आहे. सेवा करत असताना जर आपण शिस्तबद्ध पद्धतीने सेवा केली, काही नियमांचे पालन केले तर आपल्याला नक्कीच त्याची लवकर फलश्रुती होत असते. तारक मंत्र हा काही साधा मंत्र नाही, तर हा स्वामींनी त्यांच्या भक्तांना दिलेली एक अनमोल अशी बैठक आहे. त्यामुळे तारक मंत्राचे असे नियमबद्धतेचे पठण केले असता आपल्याला नक्कीच त्याचे अनुभव येतात. तारक मंत्र म्हणत असताना व्हिडिओमध्ये सांगितलेल्या काही चुका जर होत असतील तर आजपासून त्यामध्ये तुम्ही बदल करू शकता. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. जर तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. धन्यवाद.